नमस्कार मित्रांनो, मी मारुती गाडेवाड, मारुतीजी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील महिन्यात म्हणजेच जून महिन्यामध्ये तुम्हाला 4 योजनांचे पैसे मिळणार आहेत. तर त्या कोणकोणत्या योजना आहेत, ज्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत, याविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच नवीन अपडेट भेटत राहतात. तर मित्रांनो, जून महिन्यामध्ये ज्या 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत, त्या योजनांपैकी पहिली जी योजना आहे मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजना. मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 6,000 रुपये जमा केले जातात आणि या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 16 हप्ते हे जमा करण्यात आलेले आहेत आणि 17वा हप्ता हा 16व्या हप्त्यापासून 4 महिने अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि 16व्या हप्त्याला जून महिन्यामध्ये 4 महिने हे कंप्लीट होत आहेत. त्यामुळे जून महिन्यामध्ये PM किसान सन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्याचे 2,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातील. त्यानंतर पुढची जी योजना आहे, ज्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जून महिन्यामध्ये जमा होणार आहेत, ती योजना आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना. मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता. आणि मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे नियम व अटी ह्या PM किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच असणार आहेत. त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते सुद्धा 4-4 महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातात आणि PM किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता फेब्रुवारी महिन्यात देण्यात आला होता आणि या योजनेच्या हप्त्याला सुद्धा जून महिन्यामध्ये 4 महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता सुद्धा जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे. म्हणजेच मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता दोन्ही हप्ते हे सोबतच जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातील. त्यानंतर पुढची जी योजना आहे मित्रांनो, ज्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जून महिन्यामध्ये जमा केले जाणार आहेत, ती योजना आहे मित्रांनो पीक विमा योजना. अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात बऱ्याच भागातील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अशा ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा केला होता, त्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपन्यांकडून मिळत असते. बऱ्याच शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळालेली आहे. तसेच बरेच शेतकरी अजून भरपाईपासून वंचित आहेत. मध्ये आचारसंहिता लागू झाल्यामुळे बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळाली नाही. परंतु पुढील महिन्यात म्हणजेच जून महिन्यात आचारसंहिता ही संपणार आहे. त्यामुळे खरीप पीक विमा योजनेअंतर्गत राहिलेल्या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमा होण्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर पुढची जी योजना आहे मित्रांनो, जिचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जून महिन्यामध्ये जमा होणार आहेत, ती योजना आहे मित्रांनो दुष्काळ अनुदान. जसे की आपल्याला सर्वांना माहीत आहे की शासनाकडून सुरुवातीला राज्यातील 40 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर या तालुक्याव्यतिरिक्त 959 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आणि या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सवलती आणि सुविधा देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यात दुष्काळी अनुदान सुद्धा या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. परंतु या सवलती आणि सुविधा आचारसंहिता लागू झाल्यामुळे अद्याप दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भेटलेल्या नाहीत. परंतु आता राज्याच्या अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असून राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असताना लोकसभा निवडणूक आचारसंहिताचा अडसर निर्माण झाला आहे.
त्यामुळे आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी राज्य सरकारने निवडणूक आयोगाला केली आहे. तशी अनुमती दिली जाण्याची दाट शक्यता आहे. राज्याला उन्हाच्या झळा बसत असून दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी अनेक प्रकारची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. दुष्काळी उपाययोजना तसेच रुग्णालयीन सुविधा, रस्त्याची कामे, महापालिका आणि गाव पातळीवरची कामे यांनाही मंजुरी मिळण्याची गरज असताना आचारसंहिता आडवी येत आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहिता शिथिल करण्याची गरज आहे. या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. आणि आचारसंहिता शिथिल करण्यासाठी जर मंजुरी मिळाली तर या ठिकाणी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती आणि सुविधा मिळण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, या 4 योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जून महिन्यात मिळणार आहे. अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.